बातमीपत्राची सुरुवात करतोय आत्ताच्या एका महत्त्वाच्या घडामोडीने। पिंपरी चिंचवडमधील घटना हा अपघात नव्हे तर घातपात। बस चालकाकडूनच व्योम ग्राफिक्स कंपनीची बस जाळण्याचा प्रयत्न। बस चालकानंच बसला लावला ज्वलनशील पदार्थ। काही कर्मचारी अपमानास्पद वागणूक देत असल्याचा राग। व्योम ग्राफिक्स कंपनीतील 4 कर्मचाऱ्यांचा अपघातामध्ये मृत्यू। या बस चालकानं याच कंपनीमधून केमिकल घेतल्याचं देखील उघड झालं। या घटनेचा पोलिसांकडून तपास सुरू आहे। कंपनीबाहेर नेमकं काय झालं आपण पाहूया। हिंजवडीच्या होमा ग्राफिक्स कंपनीतील ड्रायव्हर याने टेम्पो ट्रॅव्हलमध्ये आग लावून 4 जणांचा मृत्यू झाला होता। आपण आता सध्या याच कंपनी बाहेर आहे। आपण पाहू शकतो हीच ती योमा ग्राफिक्स कंपनी आहे। याच कंपनीमध्ये हे सर्व कर्मचारी काम करत होते। त्याचबरोबर हा ड्रायव्हर देखील गेल्या अनेक वर्षांपासून या कंपनीमध्ये ड्रायव्हरचं काम करत होता, परंतु अचानक त्याने हे पाऊल उचललं आणि कंपनीमधीलच कर्मचाऱ्यांना मारण्याचा प्रयत्न केला। याच कंपनीमध्ये काम करत असताना दिवाळीचा बोनसवरून काहीतरी नाराजी त्याची होती आणि याच नाराजीतून त्यांनी त्यांनी पाऊल उचलल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितलं आहे। परंतु कंपनीच्या मालकांनी अशा प्रकारचं कोणतीही घटना घडलेली नसल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। कोणताही पगार आम्ही किंवा बोनस असेल कोणताही आम्ही कर्मचाऱ्याचं थांबवलं नसल्याचं त्यांनी कंपनीच्या मालकांनी सांगितलेलं आहे। याबाबत पोलीस तपास करत आहेत। पोलीस तपासानंतर काय असेल ते समोर येईल असं कंपनी मालकाचं म्हणणं आहे। परंतु आता पोलीस तपासामध्ये काय नेमकं समोर येते ते पाहणं जरी महत्त्वाचं असेल तरी या ड्रायव्हरने पोलिसांना तरी बोनस न दिल्यामुळे हा राग डोक्यात असल्यामुळे मी हे पाऊल उचलल्याचं पोलिसांना सांगितलं आहे। अविनाश परबत, जय महाराष्ट्र न्यूज, पिंपरी चिंचवड। दरम्यान चालकानं बसला केमिकल लावल्याचं उघड झालं। आगीनंतर बसची काय अवस्था झालीये पाहूया। हिंजवडीमधील टेम्पो ट्रॅव्हलर बस जळून 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। सुरुवातीला ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचं अंदाज लावण्यात येत होता, परंतु पोलीस तपासामध्ये या टेम्पो ट्रॅव्हलरच्या चालकानेच आग लावून 4 जणांचा मृत्यू झाला आहे। 12 प्रवासी कर्मचारी हे प्रवास करत होते आणि त्यापैकी 12 जणांपैकी इतर सर्वांनी उडी मारली होती, परंतु 4 जणांना या टेम्पो ट्रॅव्हलरच्या बाहेर अर्थात बसमधून उडी मारता आलेली नाही आणि त्यामुळं बाहेर पडताना आल्यामुळे या 4 जणांचा या आगीत जळून मृत्यू झालेला आहे। परंतु आता या टेम्पो ट्रॅव्हलरचा जो चालक आहे तो देखील काही प्रमाणामध्ये त्याला देखील इजा झाली आहे। त्यामुळे त्याच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे, परंतु रुग्णालयातून सुटल्यानंतर पोलिसांकडून त्याची चौकशी करण्यात येणार आहे। परंतु आपण पाहू शकतो टेम्पोच्या आतमधली परिस्थिती कशा प्रकारे भयावह अशी परिस्थिती आतमध्ये आहे। या कर्मचाऱ्यांचे डब्बे, जेवणाचे डब्बे असेल, पाण्याच्या बाटल्या असेल, हे देखील जळलेल्या अवस्था आपल्याला पाहायला मिळत आहे। आतमध्ये संपूर्ण सीट असेल, पूर्ण डब्बे असतील किंवा त्यांचे महत्त्वाचे काही कागदपत्र देखील इथं आपल्याला जळाल्याचे पाहायला मिळत आहे। परंतु किरकोळ कारणामुळं आग लावून सर्वांना जाळण्याचा प्रयत्न या चालकाने केल्यामुळे सगळीकडे हळहळ व्यक्त करत आहे। त्याचबरोबर रोष देखील समोर येत आहे। त्यामुळं आता या रुग्णालयातून सुटका झाल्यानंतर पोलीस तपासामध्ये अजून काही बाबी समोर येतात का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। अविनाश परबत, जय महाराष्ट्र न्यूज, पिंपरी चिंचवड। या दुर्घटनेमध्ये कुणाचा भाऊ गेला तर कुणाचा अन्य नातेवाईक। घरातून डबे घेऊन बाहेर पडलेले कर्मचारी घरी परतलेच नाहीत। पिंपरी चिंचवडच्या हिंजवडीमध्ये टेम्पो ट्रॅव्हलरला आग लागून 4 जणांचा मृत्यू झाला होता। या प्रकरणी आता पोलीस तपासामध्ये समोर आले की या ड्रायव्हरनेच या टेम्पो ट्रॅव्हलरला आग लावली होती, परंतु आता या टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये मयत झालेल्यांचे नातेवाईक समोर येऊ लागले आहेत। आता आपण त्यांच्याशी बातचीत करूया। आपल्या यामध्ये कोणाचा मृत्यू झाला आहे? माझा चुलत भाऊ सुभाष भोसले। तुम्हाला हे कंपनीकडून कधी का पोलिसांकडून ही माहिती मिळाली? नाही, कंपनीतनं त्याचा सख्खा भाऊ जो आहे तोही पुण्यात असतो, त्याला कॉल आला। त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला कळवलं, आम्ही जवळ होतो, आम्ही सगळे बघण्यासाठी निघालो बॉडी। आम्हाला कळवलं होतं की आपल्या इंजवडीतल्या
रुबी हॉलमध्ये आहेत म्हणून. इतकी अतिशय वेदना देणारी खरी तर घटना आहे, कारण की सकाळी डब्बा घेऊन कामाला जाण्यासाठी निघालेला व्यक्ती डायरेक्ट दुपारी अशी ही घटना समोर आली. परिवाराला असेल, तुम्हाला एक कशा प्रकारे धक्का बसला होता? नाही, जेव्हा आम्हाला पहिलं आम्ही सगळं नॉर्मल घेतलं, म्हणजे कारण त्यावेळी कळलं होतं की गाडी जळाली असेल. त्याला काय आपण काही करू शकत नाही, ते आपण नॅचरलच मानू शकतो. पण पुढे नंतर काल जशा बातम्यावर आल्या की असं असं झालंय, तेव्हा आम्हाला म्हणजे असं वाटलं नव्हतं की एवढं सगळं होईल, कारण हा ड्रायव्हरही काही असं जुना नव्हता, पहिल्यापासून अगोदरपासून हाच आहे आणि हाच ने-आण करत होता. तो असं करेल याची काही कल्पनाच नव्हती आम्हाला. तर अतिशय धक्कादायक बाबी आहे, या पूर्ण परिवाराला धक्का बसलेला आहे. मोठी घटना घडलेली आहे. आता पोलीस यावर अजून काही खुलासे करतात का, हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे. अविनाश परबत, जय महाराष्ट्र न्यूज, पिंपरी चिंचवड. ज्या रागामधून चालकानं बस पेटवण्याचा प्रयत्न केला तो त्याच्याही अंगलट आला. बस चालक जखमी झाल्यानं त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आता पोलिसांच्या तपासातून अजून नेमकं काय सत्य समोर येईल ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र न्यूज.